माझं सोनाली संतोष पवार, कोरलवाडी मधून आलोय। आम्ही अंगणवाडी आणि मराठी 1ली ते 4थीच्या शाळेसाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलोय। आम्हाला एवढी आता 1 वर्ष झालंय, तरी आमची मुलं जेवढं आम्ही उपोषण वगैरे काय करतो किंवा काय एवढं काय काय करून आम्हाला इथपर्यंत शाळा वगैरे एवढं 3 किलोमीटर लांबवरून आम्हाला शाळेत मुलांना घेऊन जावं लागतं। आणि एवढं झाडा झुडपांमधून कधी काय झालं तर मग आम्ही पालकांनी काय करायचं? आमच्या मुलांना आम्ही एवढ्या लांब शाळेत वगैरे घेऊन जातो। मराठी आता गावापर्यंत आम्हाला 3 किलोमीटर जावं लागतं। मग आम्ही घरातलं काम करायचं की बाहेरचं काम करायचं की मुलांना घेऊन जायचं? मग आमचा हा मोठा प्रश्न आहे की आम्हाला आता एवढी वर्ष झाली लांबवर घेऊन जातो, मग आम्हाला आमच्या गावापर्यंत अंगणवाडी आणि मराठी 1ली ते 4थी पर्यंतची आम्हाला शाळा वगैरे बांधून द्या। नवीन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर नेहमी देखरेख करत असतात, निरीक्षक म्हणून मार्गदर्शन करत असतात। त्यांच्याकडे आपल्या ह्या विषयाच्याकडून काय मागणी झालेली आहे का, पत्रव्यवहार झालेले आहेत का, आणि तुमच्या या सगळ्या मागणीकडे तुम्ही कसे पाहता? रायगड जिल्हा परिषदेकडे या अगोदर वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे, मात्र नवनिर्वाचित जी काय आमची जिल्हा परिषदेची बॉडी आली, आमच्या रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांनी सुद्धा या शिक्षणाच्या आत्ताच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शिक्षणावर जास्त भर देणार आहोत आणि आदिवासीच्या शिक्षणावर भर देणार आहोत असे म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून आमची अपेक्षा अशी आहे की रायगड जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी शाळा ज्या आहेत, ज्या बंद पडलेल्या आहेत, त्या तात्काळ सुरू करण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप करावा आणि ह्या आदिवासींना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून वाचवावं, एवढी त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा करतो, विनंती करतो।